नमस्कार मित्रांनो, आपण आपली सध्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम DBMS आपला एक या विषयावर आपण सध्या डिस्कशन आपले सुरू आहेत. याच्यातले बरेचसे व्हिडिओज मी सध्या रिलीज केलेले आहेत. त्याच्यामध्ये भरपूर काही विषय आपण याच्या आधी कव्हर केलेला आहे. आपला जो आजचा जो विषय आहे याच्यामध्ये प्रायमरी की म्हणजे काय, रिलेशनशिप म्हणजे काय, डेटाबेसची क्वेरी म्हणजे काय, असे वेगवेगळे विषय आपण याच्यामध्ये चर्चेला घेणार आहे. आज डिस्कशन करणार आहे त्याच्यावर. आता सगळ्यात पहिले ज्यावेळेस आपण एखादा टेबल बनवतो आणि त्या टेबलला एक आपण आयडेंटिटी देतो. आयडेंटिटी म्हणजे त्याची युनिक आयडी. कुठलाही रो जो असतो त्याला एक युनिक आयडेंटिटी दिली पाहिजे. आणि ती जर का समजा दिली, त्याला जर समजा सेम नावाचे दोन जर का रेकॉर्ड असतील, म्हणजे नाव सारखंच आहे, तर त्याला जर का युनिक आयडेंटिटी आपण जर का दिली नाही आणि सिरियल नंबर 1, 2 असंच जर का समजा त्या ठिकाणी दिलं, तर ज्यावेळेस आपण डाटा ऍक्सेस करतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम जाऊ शकतो. ती अनॉमली त्याच्यामध्ये क्रिएट होऊ शकते. म्हणून आपण काय करतो, प्रत्येक रोला एक आयडेंटिटी देतो. त्याचा डेफिनेशन असे आहे, प्रायमरी की इज वन दॅट युनिक आयडेंटिफाईज अ रेकॉर्ड. अ प्रायमरी की इज वन that uniquely identifies a record. Student ID is a number allocated to each student as there may be two students with same name. मी आता जे तुम्हाला डेफिनेशन सांगितली प्रायमरी कीची, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि प्रायमरी की म्हणजे नक्की काय, आणि प्रत्येक टेबलला एव्हरी टेबल हॅज इट्स ओन आयडेंटिटी. त्याच्यामुळे आपल्याला पहिला जो कॉलम असतो आपला, त्याच्यामध्ये तुम्ही प्रायमरी की सेटच केली पाहिजे, युनिक की सेट केलीच पाहिजे. म्हणजे पहिला थंब रूल तुम्ही हा समजून घ्या. नॉर्मलायझेशनच्या ज्या आपण याच्या आधीच्या ज्या प्रोसेस सगळ्या बघितल्या त्याच्यामध्ये हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. आता आपण बघू रिलेशनशिप. इफ वी वॉन्ट टू लिंक डेटा फ्रॉम डिफरंट टेबल्स. आता दोन टेबल आपण जर का समजा बघितले, जसं नॉर्मलायझेशनच्या केसमध्ये आपण एक बघितलं होतं की मोठा जर एखादा टेबल असेल तर तो दोन पार्टमध्ये तुम्ही त्याला स्प्लिट करा. म्हणजे जसं तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर एक स्टुडंटचा टेबल होता. स्टुडंटच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आपण सगळी स्टोअर केली होती, परंतु तो नॉर्मलाइज नसल्यामुळे आपण त्याला दोन भागात डिव्हाइड केलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन होती त्याच्यामध्ये स्टूड आयडी होता, त्याच्यानंतर तुमचं त्याचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, सिटी, पिनकोड, फोन नंबर आणि कोर्स, म्हणजे कोणता कोर्स त्यांनी ऑप्ट केलेला आहे. समजा आपण उदाहरण घेऊ की त्यांनी जावा याला ऍडमिशन घेतली आहे, किंवा DBMS ला ऍडमिशन घेतली आहे, किंवा त्यांनी C++ ला ऍडमिशन घेतली आहे. तर असा कोर्स आपण त्याच्यामध्ये समजा आपण स्टोअर केला. तर आता प्रश्न असा होईल की एका टेबलमध्ये जर का समजा एका मुलाने 3 कोर्सेसला ऍडमिशन घेतली असेल, जावाला घेतली, DBMS ला घेतली आणि C# ला घेतली असेल, तर आपल्याला त्या टेबलमध्ये त्याचे 3 रेकॉर्ड मेंटेन करावे लागतील. आता ज्यावेळेस आपण 3 रोज त्याचे आपण मेंटेन करून राहिलेलो आहे, याचा अर्थ काय झाला की त्याची युनिक आयडेंटिटी जी होती ती त्या ठिकाणी खतम होते, किल होते. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी ती अनॉमली त्या ठिकाणी क्रिएट होते. म्हणजे डुप्लिकेशन ऑफ रेकॉर्ड, रिडंडन्सी त्याच्यामध्ये क्रिएट होते. या केसमध्ये आपण काय करतो की त्या दोन टेबलला स्प्लिट केलं. समजा एक कोर्सचा टेबल सेपरेट बनवला आणि एक आपला स्टुडंट मास्टर ज्याला म्हणू आपण, किंवा स्टुडंट इन्फो म्हणजे स्टुडंटची पर्सनल इन्फॉर्मेशन ज्याच्यामध्ये आपण ती स्टोअर करू. आता हे जे दोन टेबल झाले, या दोन टेबलमध्ये रिलेशनशिप मेंटेन करायची आहे. तर रिलेशनशिप मेंटेन करायच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याच्यातली प्रायमरी की आणि त्याची फॉरेन की हे दोघं जर का समजा आपण लिंक केले तर ते रिलेशनशिप मध्ये येतील. म्हणजेच इफ वी वॉन्ट टू लिंक डेटा फ्रॉम डिफरंट टेबल्स वी मस्ट डिफाईन रिलेशनशिप बिटवीन द टेबल्स. हा सरळ डेफिनेशन आहे रिलेशनशिपची. ही तुम्ही मगअप करून ठेवा, पाठ करून घ्या. धिस इन्व्हॉल्व्स, हे रिलेशनशिप होण्याच्यासाठी काय महत्वाचं आहे, तर धिस इन्व्हॉल्व्स लिंकिंग द प्रायमरी की फील्ड्स ऑफ वन टेबल विथ अ फील्ड इन अ सेकंड टेबल. बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण रिलेशनशिप एस्टॅब्लिश करू शकतो. आता नेक्स्ट
आपला जो पार्ट आहे की ज्यावेळेस आपण टेबलमधले आपल्याला इन्फॉर्मेशन काढायची असेल, एक्स्ट्रॅक्ट करायची असेल, ऍक्सेस करायची असेल, तर यावेळेस आपल्याला काही क्वेरीज परफॉर्म कराव्या लागतात. म्हणून आपण त्याला म्हणू डेटाबेस क्वेरी. डेटाबेस क्वेरी मध्ये काय आहे तर व्हेन वी वॉन्ट टू एक्स्ट्रॅक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम अ डेटाबेस, दिस इज कॉल्ड अ क्वेरी. बरोबर आहे. म्हणजे जसं सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट इन्फो, टेबल नेम स्टुडंट इन्फो. आता ही झाली क्वेरी. आता याच्यातून काय मिळेल आपल्याला की जी इन्फॉर्मेशन स्टोअर्ड आहे ती आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायची आहे. म्हणजे व्हेन वी वॉन्ट टू एक्स्ट्रॅक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम अ डेटाबेस, दिस इज कॉल्ड अ क्वेरी. The second point is the result is a screen display that shows the information we want which may have been extracted for one or more table. आता दोन टेबल मध्ये पण असू शकते. आता जॉईन क्वेरी जर का केली आपण तर दोन टेबल आपण आपले एकमेकांशी जोडू शकतो त्या ठिकाणी आणि त्याच्यामधून पण सुद्धा आपण इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. किंवा असे कितीही मल्टिपल टेबल्सचं जॉईनिंग त्या ठिकाणी करून आपण डेटा टेबलच्या मधून आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. आता ऍडव्हान्टेज ऑफ डेटाबेसेस म्हणजे काय. द डीबीएमएस मेक्स द एंट्री ऑफ डेटा टू द सिस्टीम इज क्विक अँड इझी. द डीबीएमएस मेक्स द एंट्री ऑफ डेटा टू द सिस्टीम इज क्विक अँड इझी. Data is organized in a way that minimizes data redundancy. Data is organized in a way that minimizes data redundancy, re-entering of the same data over and over. याचा अर्थ तुम्हाला समजला असेल की आपण आता जे सगळं बघितलं, प्रायमरी की बघितली, फॉरेन की बघितली, त्याच्यानंतर हे दोन टेबल आपण का सेपरेट करायचे, दोन टेबल सेपरेट केल्यामुळे जे रिलेशनशिप आपण एस्टॅब्लिश करून आपण त्याच्यातून डेटा आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो जी रिक्वायर्ड आपल्याला पाहिजे. डुप्लिकेशन जे असेल समजा त्या डेटामध्ये तर ते आपल्याला काढता येतं. रिडंडन्सी जर त्याच्यात क्रिएट झाली असेल तर ती आपल्याला त्या ठिकाणी रिड्यूस करता येते. तर ओव्हरऑल एक जर का आपण असं बघितलं सगळं तर डेटाबेस मध्ये आपण आता जे काय शिकलो, आपण आता जे काय बघितलं त्याच्यामध्ये प्रायमरी की म्हणजे काय, फॉरेन की म्हणजे काय, रिलेशनशिप म्हणजे काय, डेटाबेस क्वेरी म्हणजे काय, असं तुम्ही ओव्हरऑल एक सगळं आपण जे या ठिकाणी करून घेतो आहे. तर हे तुम्ही वारंवार जर का समजा मगअप केलं तर तुमच्यासाठी पण ते सोपं होईल आणि इंटरव्ह्यू मध्ये अशाच प्रकारचे जे काही प्रश्न असतात त्याला सुद्धा तुम्ही सामोरे जाऊ शकता. तुर्तास आजचे दिवस आपण या ठिकाणी थांबू आणि उद्याच्या नवीन एक टॉपिक घेऊन तुमच्या समोर मी येईल. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.